मनोज जरांगे जो निर्णय घेतील त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल अशी प्रतिक्रिया अंतरवाली सराटी येथे उपस्थित असलेल्या मराठा बांधवांनी दिली आहे। जालन्याच्या अंतरवालीत आज अहवाल येण्यास सुरुवात झाली असून मनोज जरांगे पाटील या सर्व अहवालांची तपासणी करतात। तसेच गावागावातून मराठा समाज बांधव अंतरवालीत येण्यास सुरुवात झाली आहे। वंचित बहुजन आघाडी आणि मराठा समाजाची युती झाली तर त्याचे आम्ही स्वागतच करू असं या आंदोलकांनी म्हटलंय। मनोज जरांगे यांनी राजकारणात येऊ नये, त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखं रिमोट कंट्रोल ठेवावं असं या आंदोलकांनी म्हटलंय। तुम्ही नका प्लीज। दादा काय सांगणार, कुठून आले तुम्ही? जरांगे पाटलांकडून आता सध्या मी दाभाडी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक म्हणजे धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघातून आलो आहे। आमच्या भागात मी त्या दिवशी 24 तारखेला मिटिंगला येऊन गेलो। दादा जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ठराविक गावांना भेटी दिल्या, कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतले। त्यांचं म्हणणं आहे की जरांगे पाटलांनी स्वतः उमेदवारी करू नये आणि बाळासाहेब ठाकरेंसारखं रिमोट कंट्रोल ठेवावं। पण ज्यांनी सत्ताधारी जे आहेत ते सत्ताधाऱ्यांनी मराठा समाजाची चेष्टाच केली, आजपर्यंत कोणीही न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही। त्यासाठी जनतेतून जनमत आहे की मराठ्यांनी लढा दिला पाहिजे, एक उमेदवार पर्यायी दिला पाहिजे प्रत्येक मतदारसंघात। आणि सर्व लोकांची इच्छा आहे की आम्ही लोकवर्गणी करून देऊ, घरच्या भाकरी खाऊन फिरू, मतदारसंघात फिरू, असं लोकांचं मत आहे। दादांनी जर राजकीय भूमिका घेतली तर तुमचा पाठिंबा असेल? दादा जोही निर्णय घेतील त्याला अंतिम मान्य असं आम्हाला। काय नाव आपलं? अंबुदादा उर्फ श्री पुंडलिक नारायण निकम, माजी जिल्हाध्यक्ष, छावा संघटना, नाशिक। आता गावागावातून अंतरवाली सराटीत अहवाल यायला सुरुवात झाली असून सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत फक्त मराठा समाजाची चेष्टाच केली आहे। त्यामुळे आता जरांगे पाटील जो निर्णय घेतील त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा असल्याची प्रतिक्रिया राज्याच्या विविध ठिकाणाहून आलेल्या मराठा आंदोलकांनी दिली आहे। दादा काय सांगणार, जरांगे पाटील आज त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहे, काय वाटतं, काय अपेक्षा आहे? खरं पाहता ही लोकसभेची निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये मराठा समाजानं एक अपक्ष उमेदवार म्हणून समाजाला पर्याय देणं खूप गरजेचं आहे। कारण आपण पाहिलं की प्रत्येक वेळेस राजकारण लोकांनी आरक्षण देतो म्हणून असं दिशाभूल केली आहे आणि समाज हा संपूर्ण समाज आणि वंचित समाज सुद्धा त्या ठिकाणी येणार आहे आणि धनगर समाज येणार आहे, मुस्लिम समाज येणार आहे। या सगळ्या समाजांची एकत्र जर मनोजदादांनी जर मूठ बांधली तर निश्चितरित्या सर्वच्या सर्व जागा या ठिकाणी मनोजदादाच्या नेतृत्वाखाली ठिकाणी विजयी होतील असं आम्हाला खात्रीशीर वाटतं आहे। मात्र जालना असेल, बीड असेल, या ठिकाणच्या मराठा समाजाने राजकीय भूमिका घ्यायला नकार दिलेला आहे, त्यांनी विरोध दर्शवलेला आहे। नाही, काय होते प्रत्येक ठिकाणी त्यांच्या ज्या मराठा समाजाचंच काहीतरी नेतृत्व आहे तिथं आणि कारखानदारी असेल, शिक्षण संस्था असतील किंवा इतर सहकारी संस्था असतील, त्यामध्ये त्या लोकांच्या नोकऱ्या आहेत, इतर ज्या गोष्टी आहेत, त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी अडचण येण्याचा चान्सेस आहेत, त्यामुळे ते बळी पडणे शक्यता आहे। परंतु असं बूथवरती गेल्यानंतर मतदान हे जे मनोजदादांचा जो उमेदवार असेल त्यांनाच पडणार आहे। जरी ते तिकडल्या बाजूने दिसत असतील तर अंतर्गत मतदान हे संपूर्ण त्या मराठा समाजा बाजूनच पडणार आहे। जरांगे पाटलांच्या निर्णयात स्वागत होईल? हो, निश्चित स्वागत होणार आहे। काय नाव होतं? मी रामकृष्ण कदम, माडा मतदारसंघातून आलो, तांदवाडी आमचे गाव आहे। मनोज जरांगे पाटलांकडून अहवालाची तपासणी करण्यात येते। अहवालाची तपासणी केल्यानंतर जरांगे पाटील त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत। लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचे स्वतंत्र अपक्ष उमेदवार द्यायचे का नाही याबाबत गावागावात बैठका घेऊन जरांगे यांनी समाजाला अहवाल सादर करण्यास सांगितला होता। त्यानंतर आज अंतरवालीत गावागावातून अहवाल येण्यास सुरुवात झाली आहे। दादा काय सांगणार, कुठून आले तुम्ही? जरांगे पाटील आज अहवालांची तपासणी करतायत, सायंकाळी ते आपला निर्णय घोषित करणार आहे, काय वाटतं? आम्ही हिंगोली जो लोकसभा मतदारसंघ आहे 15 तिथून आलेलो आहे। मी बालाजी वानखेडे। आम्ही मराठा बांधव 50-60 या ठिकाणी आलेले आहोत। मराठा समाजाचा हा लढा आहे, मनोजदादांनी जो उभा केलेला आहे मराठा आरक्षण, हा 27% जे ओबीसीतून आरक्षण आहे आणि त्या मराठा समाजाला ओबीसीतूनच 50%च्या आतलं आरक्षण भेटलं पाहिजे, कायद्यात टिकणारं आरक्षण भेटलं, त्यासाठी मराठा समाज एकवटलेला आहे। आणि यासाठी प्रत्येक गरजवंत मराठ्यांचा लढा आहे, हा प्रस्थापित आणि विस्थापितांचा हा लढा आहे। म्हणून हा गरजवंत मराठ्यांचा जो विस्थापित मराठा समाज आहे यांचा लढा आहे आणि मनोजदादा हा विस्थापित मराठ्यांसोबत आहेत आणि मराठा समाज हा विस्थापित मराठा समाज जो आहे मनोजदादाच्या प्रत्येक निर्णयाच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहणार आहे। ज्याने त्यांनी निर्णय घेतला, लोकसभा निवडून लढवायची असेल तरीही प्रत्येक मराठा समाज हा घरच्या भाकरी बांधून त्याच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करेल। नाव काय आपलं? बालाजी वानखेडे, हिंगोली।
जरांगे पाटील आलेल्या अहवालाची तपासणी करत असून दुपारी 4 ते 5 दरम्यान जरांगे लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचे स्वतंत्र अपक्ष उमेदवार उभे करायचे का नाही याचा निर्णय जाहीर करणार आहेत. दरम्यान जरांगे त्यांच्या आजच्या पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. दरम्यान याच पत्रकार परिषदेत आज जरांगे लोकसभा उमेदवारांच्या नावाची घोषणा देखील करण्याची शक्यता आहे. दादा काय सांगणार, आज जरांगे पाटील अहवालांची तपासणी करत आहेत, सायंकाळी ते आपला निर्णय जाहीर करतील, काय वाटतं? तो जे दादा जो काही निर्णय घेतील तो सर्वांना मान्यच राहील. परंतु आमचं असं म्हणणं आहे की दादांनी रिमोट त्यांच्या हातामध्ये ठेवून उमेदवार उभेच केले पाहिजे, तर यांना शेव बसल. आमच्याकडे विखे पाटील आहेत, त्यांची घराणेशाही झालेली आहे. बाळासाहेब विखे, त्यांचा मुलगा राधाकृष्ण विखे, सुजय विखे, त्यांची घराणेशाही कुठंतरी आपण त्यांना हे केलं पाहिजे. उमेदवार दिले तर त्यांना शेव बसू शकेल. वंचित बहुजन आघाडी आणि मराठ्यांची जर युती झाली तर याचा राजकीय फायदा होईल का राजकीय तोटा होईल? नाही, राजकीय फायदा होणार थोडा. प्रकाश आंबेडकरांची जे काही सीट आहे त्यांची ताकद आहे, ते जरांगे दादांच्या विचाराशी सहमत आहे. त्याच्यामुळे त्यांचा फायदा नक्कीच होईल. पण त्यांना जास्त सीटं सोडू नये. तर सगळेच जर त्यांना आपण सोडले सीटं तर आपल्याला काहीच राहणार नाही. जे आपल्या आंदोलनात पहिल्यापासून आहेत त्या लोकांचा विचार केला पाहिजे, ज्यांनी खरोखर प्रामाणिकपणे काम केलेलं आहे, मुंबईपर्यंत होते, प्रत्येक सभेला मदत केलेली, अशा आपल्या उमेदवाराचा विचार केला पाहिजे. काय नाव आपलं? बाळासाहेब म्हस्के, श्रीरामपूर तालुका, अहमदनगर जिल्हा.